विचार करू असं मग समजा शरद पवारांची राष्ट्रवादी आणि तुमची राष्ट्रवादी एकत्र आली तर मग ती बीजेपीच्या विरोधात असेल? जो अजून त्या आमच्या मराठीत आहे, आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हणलं असतं का, असं नाहीये. ज्याच्यात अजून त्या पद्धतीनं कुणी विचारच केलेला नाहीये. चर्चा तुम्हीच करता, प्रश्न तुम्हीच विचारता, त्याचं उत्तर तुम्हीच घेण्याचा प्रयत्न करता. मी खरंच सांगतो, आता मी फक्त आणि फक्त महानगरपालिका आणि लगेचच महानगरपालिकेचं वोटिंग चालू असतानाच असं म्हटलं जातं की जिल्हा परिषदा डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. अर्थात तो आमचा अधिकार नाही, तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे, कारण त्यांना आपण स्वायत्तता दिलेली. पण आम्ही पण, कारण 9 वर्ष झाली ना निवडणुका न होऊन, कार्यकर्त्याला वाटतं ना, आम्ही काही लोकांनी पदं घेतली पण आमच्याकरता राबणाऱ्या कार्यकर्त्याला काय मिळालं? 9 वर्ष नुसत्या सतरंजा उचलायचं काम मिळालं, असं कसं चालेल? दादा, या सगळ्यामध्ये मग प्रचारामध्ये शरद पवारांकडनं कोणीच का दिसत नाही? म्हणजे ना सुप्रिया सुळे तुमच्या सोबत आहेत, ना रोहित पवार आहेत. म्हणजे एका स्टेजवर हे चित्र का नाही दिसत आहे? त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यातल्या अनेकांनी सांगितलं आम्ही प्रचाराला येणार आहे, पण डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी पण सांगितलंय, सुप्रिया सुळेंनी पण सांगितलंय, निलेश लंकेंनी पण सांगितलंय, अशा वेगवेगळ्या मान्यवरांनी सांगितलेलं आहे ते त्या ठिकाणी सभा देतील. दादा, यामध्ये तटकरे असं म्हणाले होते की शरद पवार आमचं दैवत आहेत, आम्ही कायम एनडीए सोबत राहणार. मग ही अडचण नाही का येणार समजा तुम्हाला एकत्र यायचं असेल तर? पवार एनडीए मध्ये येऊ शकतील? त्याच्याबद्दलच आम्ही कुठल्या गोष्टी ठरवल्याच नाही तर त्याची चर्चा करण्यात काय कारण आहे? आम्ही फक्त आता युती म्हणून, म्हणजे निवडणुकीच्या लोकल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरतं आम्ही त्या ठिकाणी बरोबर आलेलो आहोत. ते पण सगळीकडे नाही, ह्या 2 महानगरपालिकेमध्ये. अजून काही महानगरपालिकेमध्ये पण जर त्यांचे तिथं अंडरस्टँडिंग होत असेल तर करा, अशा सूचना मात्र दिलेल्या आहेत. यामध्ये तुम्ही भाजप आणि तुम्ही विरोधात लढता, अशा वेळेला थोडेसे खटके उडतायत असं नाही वाटत? म्हणजे तुम्ही भ्रष्टाचाराचा मुद्दा पुणे, पिंपरी चिंचवड या ठिकाणी काढलेला आहे. त्यानंतर भाजपकडनं तुम्ही जो मुद्दा मांडलात की 70,000 कोटींच्या घोटाळ्यानंतर सुद्धा आम्ही त्यांच्या सोबत आहोत, तर या सगळ्यामध्ये भाजप कुठेतरी दुखावली गेली आहे किंवा ते जे वक्तव्य आहे तुमचं ते भाजपला थोडंसं टोचलं? राजकारणामध्ये तुम्हाला आता सांगतो की मागे पण काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आघाडी सरकारमध्ये काम करत असताना आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढायचो. तुम्हाला आठवत असेल, पाठीमागे देखील कल्याण डोंबिवली आणि तिकडच्या निवडणुकांच्या मध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र असताना त्यांच्या ज्या निवडणुका झाल्या, ते जबड्यातनं काढू, अमुक तमुक अशा सगळ्या गोष्टी झाल्या. ते तेवढ्या पुरतं असतं, परंतु आम्ही पण तारतम्य बाळगलं पाहिजे आणि सगळ्यांनीच त्याबद्दल विचारपूर्वक बोललं पाहिजे, हे मात्र बरोबर. पण त्यामध्ये बावनकुळेंनी डायरेक्ट तुम्हाला इशारा दिला की केस अजून बंद झालेली नाहीये. म्हणजे असं प्रत्येकाने काय बोलावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. मी त्याच्याबद्दल जास्त काही स्टेटमेंट करू इच्छित नाही. पण ते अनावधानानं झालं होतं तुमच्याकडनं? नाही, मी केंद्रामध्ये आम्ही मोदी साहेबांच्या बरोबर एनडीए सरकार बरोबर आहोत, राज्यात आम्ही युती बरोबर आहोत. देवेंद्रजी फडणवीस इथले प्रमुख आहेत राज्याचे, तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब प्रमुख आहे आणि त्यांच्याबरोबर आम्ही काम करतोय, प्रश्न सोडवतोय, विकास करतोय वगैरे वगैरे. तसं इथली निवडणूक ही वेगळी आहे. इथले स्थानिक जे कोणी हे होते, काम करणारे होते, त्यांनी ज्या चुका केल्या त्या मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. पण यामुळे याचे